वसंतदादा, राजाभाऊ पाटील, आमदार भारतनाना भालके साहेब, राजूबापू पाटील, पूर्वत व सर्व दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता आपल्याला आशीर्वाद दिले ते श्री संत सावतामाळी महाराजांचे 16वे वंशज श्री क्षेत्र हरण बाप रमेश महाराज वसेकर व वारकरी परंपरेची फळाचे ज्येष्ठ अधिकारी व आमचे मार्गदर्शक बाप श्री देवदत्त राणा महाराज वासकर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी व मोठे पाटील घराण्यातील शिवतेज बाबा पाटील, आमचे मार्गदर्शक व बाप मधुकर बाबा नाईकनवरे, ज्यांनी दमदार अशी बॅटिंग केली ते संजय बाबा कोकाटे, आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले दादासाहेब साठे, शिवाजी नाना कांबळे, भारतनाना पाटील, भाऊसाहेबजी महाडिक, कल्याण बाप्पा पाटील, वसत बांधव, तरुण शेतकरी, सर्व कर्मचारी बंधू, अधिकारी, आमचे पत्रकार बांधव आणि या साठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले ते दोन्ही वाहतूकदार, कर्मचारी, सर्व उपस्थित बांधव, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा हा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी असंख्य हात, असंख्य गोष्टी या ठिकाणी घडल्या, म्हणून या वर्षीचा आपला गळीत हंगाम हा उच्चांकी गाळप करून आज सांगता समारंभ होतोय. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस पॅनल उभा केला होता त्यावेळेस शिवतेज बाबा आम्हाला 3 नंबर म्हणून त्या ठिकाणी चिडवत होते. आमची या पार्टी येईल असं कोणाला वाटत नव्हतं, परंतु आम्हाला मतदान जे केलं ते सामान्य शेतकरी सभासदांनी त्या ठिकाणी केलं. जे मगाशी संजय बाबा बोलले लाभार्थी नाही, अशा कोणत्याही लाभार्थी असणाऱ्या लोकांनी न करता जे खऱ्या अर्थानं सभासदाला हा विठ्ठल कारखाना चालावा आणि हा कारखाना चालल्याशिवाय आमच्या ऊसाचं काही खरं नाही अशी ज्यांची प्रामाणिक भावना होती, जो शेतकरी या ठिकाणी ऊसा वाचून त्रास सहन करत होता, अशा सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मतदान केलं. मतदान करत असताना 100-200 मतांना नाही तर 2200 मतांना त्या ठिकाणी महाराज आम्हाला निवडून दिलं. एवढ्या मोठ्या फरकानं त्या ठिकाणी आणि सत्ताधारी चेअरमनची पार्टी 3 नंबरला गेली. आज हे सगळं सांगत असताना विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढणं किंवा विठ्ठलचा चेअरमन होणं त्यापेक्षा ही काय त्या काळातली परिस्थिती घोषणावी नव्हती किंवा अशी काही परिस्थिती नव्हती. त्यावेळेस परिस्थिती 638 कोटीचं कर्ज आहे, 30 कोटी रुपये ऊसाची बिलं राहिली ती पहिल्या चेअरमनला ट्रीचेबल आहे आणि मग अशा परिस्थितीत एनपी असणारा कारखाना ह्याला कर्ज मिळणार नाही आणि हा कारखाना चालू करायचं म्हणजे ह्या कारखान्याची निवडणूक लढत असताना त्या ठिकाणी आमचं काळी सुद्धा धगधग होत होतं. पण संचालक मंडळातल्या संचालकांना देखील त्या ठिकाणी भीती होती की आपण त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आश्वासनं देतोय ती पुरं होतील का. पार्टीत पडणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी धाकधूक वाटायची. खरं आबा बोलते ते पण ती प्रत्यक्षात यायला त्याला दिवस यावं लागणार होते, परंतु सभासदांनी त्यावेळेस विश्वास ठेवला. त्यावेळेस निवडणूक लढत असताना जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी कर्तव्य म्हणून मला विठ्ठलचं चेअरमन व्हायचंय म्हणून तर मी आज 4 कारखाने चालवतो 4 जिल्ह्यात जाऊन आणि जो कारखाना आपला आहे ज्याचं सभासद व्हाय आपण आणि तो कारखाना बंद आहे आणि त्या कारखान्याची निवडणूक लढून आपल्याला तो कारखाना यशस्वी करून दाखवायचा ही जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून ती निवडणूक आम्ही लढलो.
आणि त्याचा सगळ्या सभासदांनी विठ्ठलच्या त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. निवडून देऊन मतदान रूपी आशीर्वाद देत असताना त्यावेळेस पण या निवडणुकीत मी बघायच कसं मॉलेसियस काय क्रशिंग कसं होणार हिशोब सांगायचो. परंतु त्यावेळेस समोरची लोक आमची थट्टा करायची. परंतु निवडणुकीमध्ये लोकांना हिशोबच आवडला आणि नेमकं कारखान्याचा दर कसा मिळणार आणि गेल्या हंगामात 7,26,000चं गाळप केलं. 2500 रुपये भाव जाहीर केला होता, त्या ठिकाणी 2500 रुपये भाव दिला आणि मागचे 30 कोटी रुपये मुळी टाकायच्या आत देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी बजावली. गेल्या वर्षीचा कारखाना यशस्वी झाला. त्या वर्षी कारखाना सुरू झाला. आपल्याला सगळ्याला माहिती आहे कारखाना सुरू होत असताना आपल्याला अडचणी होत्या. माननीय देशाचे नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला होता आणि मग समोरची लोक आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला हिणवत होती की आता त्या ठिकाणी बाबा विरोधी पक्षात गेल्यामुळे आता आम्हाला पैसे मिळतील का नाही, कारखाना यावर्षी चालू होईल का नाही. आज देखील आम्हाला सरकारनं कुणीही मदत न करता त्या ठिकाणी संचालक मंडळांनी स्वतःच्या नावावरती प्रॉपर्टी सगळ्या गहाण ठेवून कर्ज काढलं आणि त्या ठिकाणी आजपर्यंत सांगायचे की कोऑपरेटिव्ह कारखान्यातनं प्रायव्हेट कारखाने झालेले बघितले, परंतु स्वतःच्या कारखान्यावर कर्ज काढून महाराज त्या ठिकाणी आम्ही ह्या कोऑपरेटिव्ह कारखान्यात पैसे टाकले आणि हा कारखाना आम्ही चालू करत असताना या वर्षी गाळपाचं आम्ही नुसतं उद्दिष्ट ठेवलं नव्हतं. या वर्षी 10,81,000 त्या ठिकाणी गाळप करत असताना 10,81,011 गाळप या वर्षी उच्चांकित झालं. ते देखील होत असताना मागच्या जर इतिहास बघितला, काही जणांनी आम्हाला सांगितलं की काय पहिल्यांदा झालं नाही, परंतु पहिल्यांदा आणि आजच्यातला फरक एवढा होता की पूर्वी या आधी देखील त्या ठिकाणी 2006 मध्ये, 2007 मध्ये, 2009 मध्ये, 2010 मध्ये आणि 2011 आणि 2014-15 त्यावेळेस देखील 10 लाखापेक्षा जास्त गाळप झालं. परंतु त्या गाळपात आणि ह्या गाळपातला फरक असा होता त्यावेळेस 244 दिवस गाळप हंगाम झाला. आज आपण 150 दिवसात त्या ठिकाणी 10,81,000 गाळप केलं. हा फरक आहे. ज्यावेळेस हे एक्सपान्शन झालं नवीन मिलचं त्यानंतर कधी पूर्ण क्षमतेने ती मिल चालली नाही. आज त्या ठिकाणी आपण यशस्वी गाळप हंगाम करत असताना फक्त गाळप हंगाम यशस्वी करणं हा विषय नव्हता, तर त्याबरोबर आपल्या कारखान्याची 10,85,000 पोती देखील म्हणजे क्रशिंग पेक्षा जास्त बॅगिंग देखील होणं अपेक्षित होतं. पहिल्यांदा आपण बी हेवी मॉलेशियस काढलं होतं. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ते बी हेवी मॉलेशियस बी आणि सिरप टू इथेनॉलला बंदी आली म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अडचण आली. तर आज आपली 10.40 रिकव्हरी त्या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी आपल्याला 10.90 रिकव्हरी मिळाली होती. बी हेवी मॉलेशियसचा त्या ठिकाणी सरकारनं बंद केल्यामुळं, परंतु आपल्याला गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या सीझन मधला फरक बघितला तर या वर्षी आपण को जनरेशन जसं सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत या कारखान्याला उभा केल्यापासून को जनरेशनचं एक्सपान्शन झाल्यापासून कधीही 3,77,000 युनिट एक्सपोर्ट झाले नव्हते. या वर्षी विक्रम झाला. 3,77,00,000 युनिट, 3,77,13,000 युनिट आजपर्यंत एक्सपोर्ट झाले. अजून देखील आपलं कोजन चालू आहे कारण आपल्याकडे आज देखील 10,000 ते 12,000 टन बगॅज अजून शिल्लक आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी बगॅज विकत घ्यावा लागायचा. आजूबाजूचे कारखाने विकत घे. आमच्याकडे 20,000 टन बगॅज आज सेव्हिंग केला. त्याचं कारण होतं की आपण परफॉर्मन्स चेक करायचो, पाणी किती मिलवर आणि जी भाषणात सांगितलेलं ते सगळं आज यशस्वी केलं. आज 62,38,000 डिस्लरी मध्ये उत्पन्न झालंय आणि आज देखील डिस्लरी सुरू आहे. आज डिस्लरी सुरू असताना मग सगळ्या बाजूला त्या ठिकाणी ऊसाचं गाळप यशस्वी हे करत असताना का कोजन चाललं पाहिजे. कोजन चालत असताना त्या ठिकाणी डिस्लरी चालली पाहिजे आणि बगॅज विकायला देखील आपल्याला मिळाला पाहिजे आणि त्यातून सगळ्या ह्याच्यातून शेतकऱ्याला जास्त भाव देता आला पाहिजे. मगाशी बाबांनी सांगितलं की दराची कोंडी फोडताना त्या ठिकाणी कशी अवस्था होती. मगाशी पाटील साहेबांनी बोलले की धक्का 2700चा नव्हता,
2750 नव्हता, 2825 रुपये पहिला हप्ता आम्ही त्या ठिकाणी. परंतु बाबा ह्याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता आमचा आणि याच ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी आज एका शेजारी असलेल्या कारखान्यानं 2500 रुपये भाव जाहीर केला आणि त्या ठिकाणी सांगितलं 2500 रुपये भाव जाहीर झाल्यावर खालच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यांचा कार्यक्रम चांगला झाला. 23 तारखेला त्यांचा झाला, 24 तारखेला आपला होता. हे त्याच ठिकाणी बसून आम्ही बोललो होतो. त्यांचा 2500 झालाय, आपल्यावर 638 कोटी कर्ज आहे, त्याच्यामुळे आपण 2550 रुपये देऊ. ती शिडकीत असताना 2500 देते, आपण 2550. खालच्या लोकांनी शिट्ट्या वाजवल्या, टोप्या उडवल्या, फुल झाली खालची. मग परत म्हणलं अजून ती किती देते ती बघू. मग समोरच्या लोकांना अंदाज आला नाही. समोरची लोक 2550 लाच खुश होती नव्हती त्यावेळेस. पण मी म्हणलं परत बघू. आणि मग ज्यावेळेस त्या वाक्याचा त्या ठिकाणी परत रीलच्या माध्यमातून व्हिडिओ चालला त्यावेळेस त्या लोकांना ती विचारायला लागली. त्यांच्यावर 600 कोटी कर्ज आणि ती 2550 देते, जे तुमचं शिल्पीत आहे. आपल्या कारखान्याला दिसले 30,000, त्यांची दिसले 3 लाखाची. मग प्रश्न विचार लागली, गपचूपच 2700 जमा झालं ना. जर त्यावेळेस मला निरोप होता 2500 रुपये झालाय, 2 कारखाने करणार आहेत, बाकीच्यांनी 2400 करायचा ठरलाय, मी बाबा त्यांचं ऐकलं असतं तर मिळलं असतं पुढचं पैसे. मग माझी भूमिका होती त्या ठिकाणी आता सांगितलं तसं 2700 जमा झालं. मला माहित पण नाही, पोरांनी 2750 स्टेटस ठेवलं, मला माहित नव्हतं. म्हणजे सभासदांचा पोरांचा किती विश्वास आपल्यावर वाढलाय. आणि मग त्या ठिकाणी 2750 झालं. कापसेवाडीला कार्यक्रमाचा पवार साहेब आले. पवार साहेब आल्यानंतर त्या ठिकाणी पवार साहेबांच्या समोर बोलत असताना त्या ठिकाणी भूमिका मांडली की साहेब या ठिकाणी ते पण बसले ते 2550 ची 27 ची कहाणी सांगितली. 2750 झाले. पण साहेब एक कारखाना अजून जर जाहीर करायचा राहिला म्हणलं, तेवढा जाहीर झाल्यावर आम्ही एक धक्का देतो. तोंडातनं सहज ती रायबामुळे शब्द गेला आणि धक्का देतो, त्याच्या बातम्या लागल्या. आता बाबा तुम्हीच विचार करा, पवार साहेब आहे, गर्दी आहे, तसल्या याच्यात मी काय म्हणाल पाहिजे, एवढं मी तुम्हाला माहित होतं ना, मी द्यायला पाहिजे. पण तेवढा मी लगेच उतावळा होत नाही. मंगळवेळाला पंढरपूरला मारा जरा दमान घेतो. त्या ठिकाणी त्यांचा दर जाहीर होऊ दिला बाबा. त्या ठिकाणी त्यांनी 2800 रुपये दर जाहीर केला. आणि आता कोण देते बघू म्हणल्यावर आम्ही म्हणलं आमची जरा 650 कोटी कर्ज आहे, अर्धत आहे, आम्हाला कोण पैसे नाही, शिडके देशामध्ये कोटी. त्यामुळे आम्ही म्हणलं 2825 देतो. पुन्हा आम्ही 2825 नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये 2850 रुपये. त्या ठिकाणी जानेवारी मध्ये 2900 रुपये, फेब्रुवारी मध्ये 2950 रुपये आणि मार्च मध्ये 3000 रुपये भाव देण्याची आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली. त्यावेळेस आमच्या शेतकऱ्याला अंदाजच लागला की खरं हाय का काय म्हणायला लागले, काय कळलं ना. अजून इलेक्शनचा प्रचार विचार चालू आहे असं वाटायला लागलं होतं. म्हणजे 3000वर आपला जिरा जाईल लवकर एवढ्या वाटत नव्हतं. आणि मग 3000 झाला, सगळ्यांनी उचलून घेतलं, सगळं झालं. परत समोरच्या लोकांनी बाबा चालू केलं फेसबुकवर ह्याच्यावर की आता कारखाना जानेवारीच्या पुढे चालत नाही आणि मार्च मध्ये 3000 देतो म्हणते ती आणि मे मध्ये 5000. मग असं आमची टन उडवायला चालू केली. पण एक गोष्ट मला ही सांगायची होती, त्यांचे कार्यकर्ते ज्यांनी त्यांना सांगितलं असं त्यांना एवढं सुद्धा कळत नाही की ऊस किती आणि कारखाना किती वर चालत. म्हणजे आपल्याला एकट्यालाच माहित होतं की मार्च पर्यंत चालला नाही म्हणत होते कोण चालत. पण मला अंदाज होता किती दिवस चाललं आणि कसा चालत. गेल्या वर्षीचे जे काळ झाले त्याचे प्रत्येकाचे काळ गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी झाले आणि आपण मात्र गेल्या वर्षीपेक्षा जास्त काळात केलं. आज विठ्ठल कारखान्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या कारखान्याला त्या ठिकाणी सरकारकडनं 150-200 कोटी रुपये मिळाले. आम्हाला आज 1 रुपया मिळाला नाही. तरी देखील त्या ठिकाणी कारखाना आज यशस्वी चालू. आज आपल्याला 2 महिन्यापूर्वी अवस्था अशी आमची होती बाबा की रोज 500,000 शेतकरी येऊन गेटवर बसायचे. का आमच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा कशाचा झाला, 2019-20 ला कर्ज काढलंय. मी 2000 जुलै 22 ला संचालक झालोय आणि 2024 मध्ये 19च्या कर्जासाठी गुन्हा दाखल. आज त्या ठिकाणी बँकेने देखील आम्हाला जी काही करता येईल, मग जप्ती आणली,
आमच्यावर गुन्हा झाला, साखर जप्त करायला आली, त्या ठिकाणी अधिकारी आले, 500 शेतकरी गेटवर येऊन बसले आणि त्यांनी जप्त करू दिला नाही. म्हणून आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संघर्षाची भूमी घेतली. कित्येक शेतकरी त्या साहेबाच्या गाडीच्या समोर झोपायला, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कारखाना आणि योगायोगानं बाबा मी ती कुठं आहे, बँकेत आहे मुंबईत आणि इथं जप्तीला अधिकारी, मी इथं नव्हतो. शेतकऱ्याला कळालं, शेतकरी येऊन बसला दारात. आज गव्हाण चालू आहे, ऊस दारात उभा आहे आणि आज जप्ती आली होती. त्या जप्तीला त्या ठिकाणी आम्ही विनवण्या केल्या, परंतु ती काय मिळ लागलं ना. मग आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाकडनं आम्ही स्थगिती मागितली. स्थगिती त्या ठिकाणी मागत असताना एक किस्सा म्हणून फक्त सांगतो की योगायोग कसा असतो. आमचे वास्कर महाराज पण वकील आहेत ना. योगायोगानं महाराज असं झालं की कोर्टापुढे त्या ठिकाणी केस चालू होती आणि वकील साहेबांना ज्या आपण हे केलं होतं त्यांची तारीख मुंबईला असल्यामुळे ते काय येत नाहीत आणि पुण्यातले वकील होते आणि त्या दिवशी नवीन केस सांगायची होती. तर मीच कोर्टाला विनंती केली, मी 2 मिनिटं बोलतो बाबा म्हणून, आणि कोर्टाने 2 मिनिटाची परवानगी दिली. 20 मिनिट भाषण ठोकलं. आम्हाला स्टे दिला कोर्टानं आणि अजून स्टे आता कायम झालाय. त्यामुळे आता काही भीती नाही. योगायोगानं शेतकऱ्यासाठी जी काय करावं लागेल ती सगळ्या गोष्टी करायची आमची वेळ पडली तर भूमिका आहे. आज कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करत असताना, आज रिकव्हरी हे सगळ्या गोष्टी करत असताना, कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करत असताना आमच्या सामान्य मग ऊस उत्पादक शेतकरी आमचा खूप झाला. दर जाहीर केल्यामुळं मग तोडणी वाहतूकदाराला देखील आम्ही त्या ठिकाणी वाढीव कमिशन दिलं आणि त्या माध्यमातून आज मगाशी बघितलं एक जणांनी 3-3, 4-4 हजार टन ऊस त्या ठिकाणी आणि 32 कोटी रुपये HNT वाटला होता. म्हणून या वर्षी आपल्या कारखान्याला जामीन होतं. कायमस्वरूपी कारखान्यावरती वाहनाची गर्दी असायची, बाकीचे कारखाने नोकरी चालायचे, पण विठ्ठल मात्र त्या ठिकाणी यशस्वी चालत होता का तर शेतकरी सभासदांचा खूप मोठा विश्वास होता. आम्ही नवीन एक प्रयोग केला की कारखान्याचं गाळप 7,500 त्या ठिकाणी चालायचं. म्हणून आम्ही यावर्षी कर्मचारी बांधवांना एक योजना दिली की ज्या दिवशी 8,000 गाळप होईल त्या दिवशी 1 दिवसाचा पगार बक्षीस द्यायचा. माझ्या कर्मचारी बांधवांचं त्या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक आहे. 42 दिवस 8,000पेक्षा जास्त गाळप होईल. एक दिवशी आम्ही बसलो होतो आणि एक कर्मचारी होता आणि तो ड्रायव्हर आहे. ती बसल्यावर काय म्हणला, एक दिवशी 7,900 काहीतरी 60 झालं होतं, 40 टनानं झुकलं म्हणलं. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की कर्मचारी म्हणून सगळे आज मिलवरच बॉइलिंग हाऊस मध्ये काम करतात म्हणून नाही, त्या ठिकाणी सगळ्या प्रशासनातल्या वॉचमन पासून एमडी पर्यंत सगळ्याला बक्षीस होतं आणि 2,85,72,000 रुपये बक्षीस त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला आपण दिलं. ज्या कारखान्याला 30 महिने पगार होत नव्हता त्या कारखान्याच्या पगारी रेग्युलर करून आज आपण त्या ठिकाणी 42 दिवसाचं 2,85,00,000 रुपये बक्षीस त्या ठिकाणी देण्याची भूमिका घेतली. आज शेतकऱ्याच्या नवीन लागवडीच्या संदर्भात असेल हे धोरण काही दिवसात आम्ही करतोय, परंतु एक गोष्टीचा खुलासा या निमित्ताने करावा वाटतोय की बाबा जसं उसाचं सांगितलं तसं आमच्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली की 11 लाख 10 लाख गाळप होतंय पण त्यात सभासदाचं किती आणि हे सगळं माढा तालुक्यातून ऊस आणून गाळप करतील असं आमच्यावर आरोप करायचे. म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने काही आकडेवारी सांगतो की भाळवणी गटातनं त्या ठिकाणी 2218 शेतकऱ्याचा त्या ठिकाणी 2,16,400 टन ऊस हा उच्चांकी सगळ्यात जास्त भाळवणी गटातला ऊस आला. त्या ठिकाणी करकम गटातनं 1,42,096 टन ऊस त्या ठिकाणी आलाय. तुंगत गटातनं 1,31,223 टन ऊस आलाय. काशेगाव गटातनं 1,09,485 टन ऊस आलाय आणि बैलगाडी कारखान्याचं कार्यक्षेत्र असणाऱ्या 1,72,150 टन ऊस आलाय.
म्हणजे विचार करा, बारावी गाताना लीड बी सगळ्यात जास्त देत, ऊस बी बारावी गातच देत आहे. एकूण 12,576 सभासदाचा ऊस आपण गाळप केलाय आणि आपण 3,07,71,000 टन ऊस हा सभासदाचा गाळप केला आणि 3,09,000 टन ऊस हा माडा, करमाळा, मोहोळ, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा त्या कडना बॉर्डर असलेल्या सगळ्या गावातून ऊस एवढा 3 लाख टन आणलाय. त्यामुळं आणि विठ्ठल मार्फत 1,58,243 टन ऊस हा विठ्ठलनं इतर कारखान्याला गाळला. त्याचं बिल मात्र विठ्ठल कारखान्याच्या खात्यावरनं त्या ठिकाणी गेलं. ऍडव्हान्स पैसे घेऊन त्या ठिकाणी भूमिका आम्ही घेतली. या निमित्तानं त्या दोन्हीचा हिशोब केला तर 12.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप त्या ठिकाणी आपलं यशस्वी झालंय. आणि हे सगळं करत असताना आम्ही आज कारखाना चालवत असताना कारखान्याकडे मगाशी सांगितलं तसं मग दिवसा कधी वेळ मिळाला नाही तर रात्री त्या ठिकाणी येऊन आम्ही कारखान्याची देखभाल दुरुस्तीवर कारखाना कसा चालतोय. विशेष असा आहे की एकही दिवस घोटाळा झाला नाही. ते आमच्या अधिकाऱ्यांचं सुस्थितीतलं नियोजन प्रत्येक गोष्ट या निमित्तानं माझ्या सभासदाला सांगायला आनंद होतोय की आम्ही जे काय रिपेअर करताना मेंटेनन्स करताना जी काय वापरलंय ती ओरिजिनल पार्ट वापरले, कुठे डुप्लिकेट वापर नाही. 100 रुपयाचं बिल टाकून 1000 रुपये कुठंच काढलं नाही तर म्हणून घोटाळा झाला नाही. मागचा घोटाळा कसा झालाय ती काय वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामुळं ओरिजिनल पार्ट टाकल्यामुळे एकही दिवस घोटाळा नाही. 14 तारखेला संक्रांत असते त्या दिवशी सगळे कारखाने बंद असते, त्या दिवशी सुद्धा 5,000 गाळप असतं. म्हणजे एकही दिवस त्या ठिकाणी घोटाळा न होता आपल्या कारखान्याने यशस्वी आपल्याला सर्व कर्मचारी बांधवांनी त्या मशीननं आणि विठ्ठलाच्या कृपेनं त्या ठिकाणी यशस्वी गाळप झालंय. ते गाळप होत असताना आपण आज सगळी बिलं देत असताना मला या निमित्ताने एवढंच सांगायचं, जर आपल्या कारखान्यावर 638 कोटीचा कर्ज आहे आणि 10,81,000 गाळप होते. आज मला सांगा जरी 10,81,000 गाळप झालं नसतं आणि ही जर कारखाना चालू झाला नसता तर आज आपल्या ऊसाचं काय झालं असतं विचार करून आठवा. काय परिस्थिती झाली असती आणि मग दराची कोंडी दर किती मिळला असता, काय झालं असतं याचा हिशोब आपल्या आपण करून बघा. मग मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की जर ही 200 रुपये जर जास्त मिळत असतील तर 212 लाख टन ऊस हा सोलापूर जिल्ह्यात गाळप झालाय. 212 लाख टनाला 300 ते 400 रुपये जर गुणवलं तर 600 कोटी ते 800 कोटी रुपये सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी म्हणजे विठ्ठलच्या सभासदांनी विठ्ठललाच फक्त नाही निवडून दिलं तर विठ्ठलच्या सभासदामुळे जिल्ह्यात त्या ठिकाणी ऊसाच्या भावाला त्या ठिकाणी दर जास्त मिळालाय. आज 600 ते 800 कोटी रुपये जास्त मिळाले. त्याचा अर्थ काय आहे? अर्थ समजून घ्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी महाराज 18% सोन्याची खरेदी वाढली. 18% सोन्याची खरेदी वाढली. गेल्या वर्षी पंढरपूर तालुक्याचा किंवा जिल्ह्यातला हिशोब केला, आपल्या इथं सुमन कीर्ती शोरूम आहे, 250 गाड्या महिन्याला विकत होतं. त्या वर्षी 450 गाड्या विकल्या महिन्याला. 4 चाकी गाडी तर 2500 रुपये गेलं तर आता वेटिंग आहे. म्हणजे विचार करा, आज मीच रोज माझ्या फेसबुकला जर बघितलं तर ज्या दिवशी वास्तुशांतीचा मुहूर्त आहे त्या दिवशी 10 जण आहे तर 6,000 वास्तुशांतीला जातोय. म्हणजे घर बांधायला लागले. म्हणजे ही 400-300 रुपये जास्त आल्यामुळं मग आता घरी जाताना विचार करा मागच्या 10 वर्षात गुणवले कोणत्या कारखान्याचं किती आणि किती आपलं बुडलं. काट्यावर तर अजून बोललोच नाही. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं, आपला यशस्वी गाळप हंगाम झालाय. या गाळप हंगाम यशस्वी होत असताना सातत्यानं आपल्या समोर तुतारी येते आणि त्या तुतारीकडे आता पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. आज योगायोगानं मोहिते पाटील यांच्यातला प्रतिनिधी इथं आले आणि समोर तुतारी वाजते आहे. त्यामुळे सगळ्याला काय सांगायची गरज वेगळी नाही. आणि मगाशी आपल्याला शिवाजी नाना कांबळे मी सांगून गेले की सगळं काय मी होणार आहे ती सांगितलंय. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की माडा लोकसभेच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर कुठेही गेला तर सामान्य माणूस सांगतोय की तुतारी
आज त्या ठिकाणी उमेदवारच तुतारी त्या ठिकाणी झालाय आणि निवडून आल्या जमा आज तुतारी त्या ठिकाणी येते. उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी केलंय. मोहिते पाटलांची गरज का आहे मी थोडक्या शब्दात सांगतो. कारण आज आपल्याला कॅनलला -37 पाणी गेलंय. आपल्याला पाणी कॅनलला सोडायला सरकार तयार नाही. -36 असताना विजयदादांनी एकदा कॅनलला पाणी सोडलं होतं, आठवत आहे तुम्हाला? त्या ठिकाणी एकदा त्या ठिकाणी विजयदादा उपमुख्यमंत्री होते आणि 2004च्या आधीची घटना आहे आणि वानखेडे स्टेडियम मध्ये पवार साहेब त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच बघत होते आणि त्या ठिकाणी पाणी सोडायसाठी वरच्या धरणात 8 TMC पाणी उजनीत सोडलं आणि मग आपल्याला पाणी सोडलं. त्यावेळेस आपल्या ताकदीचा नेता त्या ठिकाणी जिल्ह्यात असल्याशिवाय आपल्याला वर मांडता येणार नाही. आणि मग त्या ठिकाणी पवार साहेबांनी देखील आपल्याला पुणे जिल्ह्यात 8 TMC पाणी सोडलं होतं आणि मग उजनीत पाणी आलं, मग आपल्या शेतकऱ्याला मिळालं होतं. आज एप्रिल महिना आहे, 10 तारीख आहे. उद्याचे 10 दिवस, अजून 1 महिना आपल्याला पाणी नाही आलं तर आपल्या पिकाची अवस्था काय होणार आहे तुम्ही विचार करा. मगाशी मी वाखरीला गेलो होतो. वाखरीला येताना एक फळ बघितला, अक्षरशः आता वर्ण करपायला लागलाय. आज पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सरकार कुठून बोलायला तयार नाही. मग माझा प्रश्न आहे, 94 TMC पाणी धरणामध्ये 10 तारखेला होतं, 10 ऑक्टोबरला, आणि मग 94 TMC पाण्यातनं 3 पाळ्या आपल्याला नदीला मिळाल्या, 5-5 TMCच्या, 15 TMC पाणी झालं. त्या ठिकाणी 2 पाण्याच्या पाळ्या त्या कॅनलला मिळाल्या 6-6 TMCच्या, 12 TMC, 15 आणि 6 27, 2 पाळ्या बोगद्याला मिळाल्या 2-2 TMCच्या, किती झालं 31 TMC. 8 TMC वर्षभरात बाष्पीभवन होतं, त्या ठिकाणी झालं 39 TMC. पाणी धरणात किती होतं 94 TMC. आज पाणी नाही कसं सांगते तो? आज जर मला शेतकऱ्याला पाणी नाही मिळालं तर माझं पीक राहील का? आज त्या ठिकाणी कॅनलला पाणी नाही सोडलं तर उद्याच्या काळामध्ये 7 तारखेला मतदान करताना शेतकरी देखील विचार करत. कारण आज आम्हाला नदीला पाणी सोडलंय आणि बंधारे 2 मीटरनं भरले आणि आम्हाला 2 तास लाईट दिली. त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या सर्वांनी भांडून त्या ठिकाणी आम्ही देखील कलेक्टरांना त्या ठिकाणी संबंधित निवेदन देऊन त्या ठिकाणी आता 6 तास चालू झाले. 6 तास चालू झाले पण बाबा 6 तासात 12 वेळा ट्रिप होती का नाही? तोवर खंडातलं पाणी असतो त्या ठिकाणी मागे ट्रिप करते, म्हणजे दाखवायचे 6 तास, परंतु पाणी ते आपल्याला मिळत नाही. आज शेतकऱ्याची इतकी अवस्था वाईट झाली आहे. आज सिंगल बेस सुद्धा सारखं बंद करतायत आणि मग लाईट नाही. एका बाजूला त्या ठिकाणी दुष्काळ पडलाय सांगतायत आणि मग शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याची कोणतीही भूमिका घेतली नाही. मग आज आपला दुष्काळ म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, माढा असेल दुष्काळाच्या यादीत आला नाही आणि मग मंडळाला त्या ठिकाणी दुष्काळ म्हणून जाहीर केला, परंतु उपाययोजना एक तर झाली का? आज आपल्याला चारा छावण्या डेपो मिळालेत का? त्या ठिकाणी कॅनल सुरू आहे का? आज आपल्याला त्या बाबतीमध्ये दुष्काळाच्या उपाययोजनेमध्ये कोणतीही मदत झाली आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळामध्ये त्या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेस पवार साहेब आणि हे होते त्यावेळेस सगळी मदत होती. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्याला विचार करण्याची वेळ आली आहे. उद्या आपल्याला मोहिते पाटलांचं नेतृत्व माढा लोकसभेमध्ये मिळावं अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे. आपण ज्योतिष बाबा गेलं की सांगा आणि 2 दिवसात पटकन निर्णय व्हावा, म्हणजे जेणेकरून आज लोक आतुरतेनं वाट बघतायत की निर्णय कधी होतोय आणि आम्हाला आज ह्याच्या पुढे जाऊन 7 तारखेची लोक वाट बघतील गावाची त्या ठिकाणी मतदान होतंय, मी जाऊन त्या ठिकाणी भाजपच्या मत टाकतोय अशी परिस्थिती झाली. एक तर भाजपच्या बाजूला नाही तर भाजपच्या विरोधात असं मत परावा झाला. समोर उमेदवार कोण आहे, पार्टी कोण आहे ही बघायचं नाही. आज त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की साखर कारखानदारीच्या बाबतीतल्या अडचणी आज डिसेंबर 2022 पासून निर्यात बंद केली आहे. आज जागतिक बाजारात 70-75 रुपये भाव आहे, आपल्या इथं मात्र 33 रुपये साखरेचा भाव आहे. आज त्या ठिकाणी इथेनॉल साठी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट झाली आणि आज इथेनॉलची पॉलिसी बंद केली. आज इथेनॉल चालू नाही. आज इथेनॉल बंद झाल्यामुळं त्या ठिकाणी आजची परिस्थिती अशी झाली की आज आपले ज्या दिवशी कारखाना चालू झाला होता त्या दिवशी आपल्याला 13-11 तारखेला नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी साखरेचा भाव 3820 रुपये, 3760 रुपये. आज भाव आहे 3340 रुपये. साधारण 400 रुपये
सरासरी जर नुकसान झालं 10,81,85,000 टनाचं नुकसान किती झालं आपलं 50 कोटी रुपये एकट्या आपल्या इतर कारखान्याचं नुकसान झालं. मला सांगा ह्या मत टाकायला जमल का आता आपल्याला? जर 50 कोटी रुपये एका शेतकरी ही 50 कोटी पुन्हा जाणार होतं मग 3,000च्या पुढे किती द्यायचं मी बोललो असतो आज. पण आज आपल्याला नुकसान कुठून होतंय कळतच नाही. शेतकऱ्याचा किस्सा कधी कापलाय हेच त्या ठिकाणी लक्षात येत नाही. आज आपल्याला कांद्याच्या बाबतीत परिस्थिती काय जागतिक बाजारात 120 रुपये ते 150 रुपये कांद्याचा भाव आहे. आमचं कांदा आज सोडून चालेल निर्यात बंद केली. लसणाच्या बाबतीत तीच, टोमॅटोच्या बाबतीत तीच, सोयाबीनच्या बाबतीत तेच, कपाशीच्या बाबतीत तेच झालंय. आज त्या ठिकाणी सगळ्या बाजूने शेतकरी मात्र अडचणी जाण्याची भूमिका. आज दुधाचा GR त्या ठिकाणी 34 रुपयाचा आहे. 5 रुपये अनुदान देतो म्हणजे ते मिळालं का? आज त्या ठिकाणी 25 आणि 26 रुपये त्या ठिकाणी दुधाचा भाव आहे. आज 8 रुपयाने विचार केला तर 160 रुपये दिवसाला 20 लिटरचा हिशोब केला तर त्या ठिकाणी म्हणजे बाबा एक शेतकरी म्हणला तर 20 लिटर तर दूध आहे. 8 रुपये 160 रुपये झाले. 365 दिवसाचा हिशोब केला तर 58,000 रुपये त्या ठिकाणी आमच्या दुधाचे काढून घेतले आणि 6,000 देऊन 60,000 जाहिरात करते. परंतु आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलासा देण्याची गरज आहे. मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की उद्याचा आपला विठ्ठल कारखाना चालवायचा असेल, उद्याच्या विठ्ठल कारखान्याच्या अडचणी दूर करायच्या असतील, शेतकऱ्याला अजून दर जास्त पाहिजे असेल तर त्या ठिकाणी शेतकरी विरोधी धोरणाला त्या ठिकाणी विरोध करावा लागणार आहे. आणि बाबा मागाशी म्हणजे की इकडं का तिकडं आम्हाला आमदार का व्हावं लागतं मी सांगतो. मला आमदार व्हायचं म्हणून नाही, परंतु विठ्ठल कारखान्याला कवच म्हणून आम्हाला तर त्या ठिकाणी जातो 15 लाख आले नाही. त्या ठिकाणी आम्हाला दान दुप्पट झालेलं नाही. हे सगळे प्रश्न घेऊन उद्याच्या काळामध्ये आम्ही लढणार आहे. यशस्वी गळीत हंगाम केलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आम्हाला अनिल चव्हाणांनी 45,000 टन ऊस एकाच वाहन मालकांना दिला त्या ग्रुपचं देखील अभिनंदन करतो. आज आमचे सदाशिवजी गाजरे यांनी 1100 टन 1135 टन, सुनीलजी ज्ञानेश्वर मोरे पटवर्धन कुर्ली यांनी देखील 10,010 टन ऊस आणि सुरेश मुरलीधर घाडगे देगाव यांनी 1,003 टन ऊस देऊन या कारखान्यावरती 1,000 पेक्षा जास्त म्हणून त्यांचा मान सन्मान आज आपण केलाय. त्याचबरोबर या हंगामामध्ये 100 टनापेक्षा जास्त ऊस उत्पादन करणारे रामचंद्र गोवर्धन देके धोंडेवाडी यांनी 114 टन एकरी ऊस घेतलाय. मला या निमित्ताने शेतकऱ्यांना हेच सांगायचंय आता आपण कमी जास्त न करता त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पोळाच्या पोटासारखं ऊसाला जपून एकरी उत्पादन वाढवावं लागणार आहे. कारण पुढच्या वर्षी ऊस कमी आहे. ऊस कमी आहे म्हणलं की साखर कमी आहे. साखर कमी आहे म्हणलं की साखरेचे भाव वाढणार आणि वाढले की आपल्याला ऊसाला भाव जास्त मिळणार आहे. आणि आता लोकसभेची निवडणूक होती आहे. सरकार आपल्यावर पण येतंय त्याच्यामुळे सरकारवरचे पण निर्बंध उठतील आणि आपल्याला शेतकऱ्याला भविष्यामध्ये 5,000 रुपये भाव द्यायची मानसिकता आपल्याला ठेवावी लागेल. आपण 3,000 देतोय 638 कोटी कर्ज असताना आणि ही जी लय बोलती ती कारखाने त्यांची जर बॅलन्स शीट बघितली तरी 3500-3600 रुपये देऊ शकते ती. उद्या अजून 100-200 आपल्यापेक्षा जास्त काढून पुन्हा आव्हान केले पण ही देऊ शकते किती 3500-3600 आल्यावर विचारा येणार आहे का? नाहीतर पुन्हा ती म्हणते ती अरे खडी साखर करून घ्यायला तरी सुद्धा पुन्हा अडचण आहे हो. पण त्यांचा भाव किती होऊ शकतो नाही म्हणली तर त्यांची बॅलन्स शीट सुद्धा वाचायली ते मला आपली जमती म्हणते. त्यामुळं माझी या निमित्ताने शेतकरी बांधवाला एवढीच विनंती आहे की आपण विठ्ठल कारखान्यावर असाच विश्वास कायमस्वरूपी ठेवा. शेतकरी वाहतूकदार सगळ्यांचं अभिनंदन करतो. या गळीत हंगामासाठी आपण सगळ्यांनी असंच कायमस्वरूपी सहकार्य करावं. पुढचा गळीत हंगाम देखील यशस्वी आपण करूया आणि उद्याच्या काळामध्ये राजकीय भूमिकेमध्ये आपण सगळेजण त्या ठिकाणी परिवार म्हणून आणि उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी आपण एक संदेश दिलानं राहूया. महाराजांनी शिवतेज बाबा आणि सर्व मान्यवरांनी वेळ दिल्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद जय महाराज.